अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आजा एकादशी कधी साजरी करतात आणि त्याचे महत्त्व आणि शुभ योग आणि मुहूर्त कधीचा आहे हे जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी बनवेन ते तुम्हाला पाहता येतील। तर वेळ न घालवता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी साजरी केली जाते। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते। यंदा एकादशीच्या दिवशी शुभ संयोग जुळून आले आहेत। अजा एकादशीचे हे व्रत खूप महत्त्वाचे आहे। असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहते। ही एकादशी जन्माष्टमीच्या 4 दिवसानंतर आल्याने हिचे महत्त्व वाढते। तसेच या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो। तसेच व्यक्तीला त्याच्या सर्व पापापासून मुक्ती मिळते। जाणून घेऊया अजा एकादशीची तिथी, शुभ संयोग आणि पूजाविधी करण्याची पद्धत। आजा एकादशीची तिथी आहे। आजा एकादशीचे व्रत हे गुरुवारी 29 ऑगस्टला असणार आहे। ही तिथी गुरुवारी 29 ऑगस्टला मध्यरात्री 1:19 सुरू होईल आणि दुपारी 1:38 संपेल। उदय तिथीनुसार यंदा एकादशीचे हे व्रत 29 ऑगस्टला असणार आहे। 29 ऑगस्टला गुरुवारी एकादशीच्या दिवशी 2 शुभ संयोग तयार होत आहेत। पहिला सिद्धियोग आणि दुसरा स्वार्थ सिद्धियोग। हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जातात। या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होते। तसेच एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने दुप्पट फळ मिळते। या दिवशी उपवास सोडायचा असेल तर 30 ऑगस्टला लाभ चौघडियामध्ये सकाळी 7:34 पासून ते 9:10 उपवास सोडू शकता। अजा एकादशीचे महत्त्व पद्मपुराणानुसार जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते। अजा एकादशीच्या प्रभावामुळे माणसांची सर्व पापे नष्ट होतात। तसेच मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते। असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ केल्यासारखे फळ प्राप्त होते। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भगवान विष्णूंची तुम्हाला शुभ आशीर्वाद लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे काय होईल, जे कुठले मी व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब